नमस्कार मित्रांनो खरीप पीक विमा संदर्भात आज एक मोठी अपडेट आलेली आहे। मित्रांनो, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता पीक विम्याचे वाटप उद्यापासून करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, आता पात्र शेतकऱ्यांची यादी सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे। ही यादी तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत किंवा तुमच्या कृषी कार्यालयामध्ये पाहायला मिळेल। मित्रांनो, यामध्ये कोणते जिल्हे व महसूल मंडळ पात्र असतील ते आज आपण पाहणार आहोत। तसेच यामध्ये कोणत्या पिकांसाठी पीक विमा देण्यात येणार आहे आणि हा पीक विमा किती जिल्ह्यामध्ये वाटप होईल याची सर्व माहिती आज आपण पाहू। चला तर मग जराही वेळ न वाया घालवता या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर पहा मित्रांनो, 22 जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। यात नुकसानग्रस्तांच्या भरपाईसाठी 970 कोटी 40 लाख रुपयांच्या सानुग्रह अनुदान शेतकऱ्यांना येत्या 2 दिवसात सरसकट वाटप करण्यात येणार आहे। यावेळी राज्य शासनाकडून प्राप्त मान्यतेनुसार पीक नुकसान अनुदान वाटपाचे दर मोठ्या प्रमाणात वाढवले आहेत। ऑगस्टमध्ये मराठवाड्यात बीड, लातूर व परभणी या 3 जिल्ह्यात नुकसान झालेल्या 6,33,000 हेक्टर बाधित क्षेत्रासाठी नुकसानग्रस्त 8,07,480 शेतकऱ्यांना 705 कोटी 40 लाख 80 हजार रुपये वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे। ही रक्कम येत्या 2-3 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। सन 2024 या वर्षामध्ये विविध नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या शेतकरी बांधवांच्या पिकाचे नुकसान झाले होते, अशा शेतकरी बांधवांना पीक विम्याची दुप्पट रक्कम 29,600 रुपये मिळणार आहे। ज्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची KYC केली आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही दुप्पट रक्कम जमा होणार आहे। शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी 470 कोटी 5,45,000 रुपये मंजूर झाले आहेत। शासनाच्या मार्गदर्शनानुसार 33% नुकसानीसाठी हेक्टरी आर्थिक मदत अंतिम केली आहे आणि 36,000 रुपये हेक्टरी मदत शासन करणार आहे। तर ही रक्कम येत्या बुधवारपासून शेतकऱ्यांना मिळणार आहे। नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत खात्यात पाठवली जाणार असून ही पीक विमा रक्कम DBT खात्यात पाठवली जाईल अशी माहिती देण्यात आली आहे। शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने निर्णय घेतला आहे की येत्या सोमवारपासून 355 कोटी रुपये जमा होण्यास सुरुवात होणार आहे। 23 ऑक्टोबर रोजी अतिवृष्टीमुळे शेतातील पिकाचे नुकसान झाले होते। यात कागदपत्रांची पूर्तता केलेल्या 701 शेतकऱ्यांना एकूण 1 कोटी 3 लाख रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे। राज्य मंत्रिमंडळाने 10 डिसेंबर रोजी घेतलेल्या निर्णयाने ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत्या 2 दिवसात जमा होण्याची शक्यता आहे। राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। ज्या शेतकरी बांधवांनी त्यांच्या शेती पिकाचे नुकसानचा क्लेम केलेला आहे, अशा शेतकरी बांधवांना नुकसान अनुदान आलेले आहे। सन 2024 या वर्षामध्ये विविध नैसर्गिक आपत्तीमुळे जे शेतकरी बांधवांचे पिकाचे नुकसान झाले होते, अशा शेतकरी बांधवांना तात्काळ पीक विमा मिळणार आहे। सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे खरीपातील पिकाच्या नुकसानीबाबत लागू केलेल्या अधिसूचनेनुसार 35% विमा भरपाईची अग्रिम रक्कम शेतकऱ्यांना लवकरच मिळणार आहे। सोबतच मागील हंगामातील तक्रारीबाबत दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याविषयी सक्त सूचना विमा कंपनीला दिल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी राऊत यांनी बोलताना दिली आहे। ऐन काढणीच्या वेळी मूग व उडीद पिकांचे तर सप्टेंबरमध्ये सोयाबीनसह फळ पिकांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे। जिल्ह्यात ऑगस्टमध्ये 3,351 शेतकऱ्यांचे 160 हेक्टरवरील पिकांना बाधा झाली होती। या बाधित शेतकऱ्यांना सरकारने 3 कोटी 8 लाख 4 हजार रुपये नुकसान भरपाई मंजूर केली आहे। सप्टेंबरमधील अतिवृष्टीचा मोठा फटका पिकांना बसला आहे। यात सोयाबीनचे पीक अतिवृष्टीच्या तडाख्यात सापडले। ऐन काढणीच्या वेळीच अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला आहे। या महिन्यात 3,83,558 हेक्टरवरील पिके बाधित झाले होते। त्यानंतर 4,58,008 शेतकऱ्यांना 485 कोटी 16 लाख रुपयांची नुकसान भरपाई सरकारने 4 दिवसांमध्ये मंजूर केली असून ही रक्कम लवकरच येत्या 2-3 दिवसांमध्ये शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, ही शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे। आता पीक विमा रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर मित्रांनो, आता उर्वरित शेतकऱ्यांना सुद्धा पीक विमा रक्कम वाटप करण्यात येईल। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।